नमस्कार मंडळी. तर हे आपल्या बाजूला आहे म्हणजे खरबुजाचा प्लॉट आणि इकडं आहे कलिंगडचा प्लॉट. 2 नंबरचा माल राहायला जायचा. चला मी तुम्हाला 2 नंबरचा माल पण दाखवते आणि कलिंगडची साईज पहा किती छोटाली पण राहिली. चला मी तुम्हाला छोटाली साईज पण दाखवते कलिंगडची. इकडं थोडा दाट राहिला आहे आणि तिकडे आहे का टेकडावर तिकडं भरपूर झाला आहे पहा. इकडं थोडा दाट आहे बा. कलिंगडची साईज खूप छोटाली राहिली. 2 नंबरचा माल राहिला आहे. हे आता मार्केटला पण जाणार आहे म्हणजे आता गाडी येणार आहे पहा. छोटाला माल आहे इकडे 2 नंबरचा. तिकडे पण आहे भरपूर दाट पण आहे आणि खूप छान पण आहे. म्हणजे 12 ते 13 टनाची गाडी फुल होते. एवढा माल राहिला आपला म्हणजे लास्ट खेप आहे. आणि नंतर मग आपले प्लॉट आहे का प्लॉट म्हणजे पूर्ण खराब झालं आहे आता. हे बघा वेलाला तर बिलकुल काय झालं नाही बघा. वेलाला बिलकुल सुकलं नाही काही नाही पहा. वेल इकडे पहा इकडे छोटाले राहिले ते पहा. इकडे छोटाले 2 राहिले तर याची वाढ झाली नाही. याला पाणी कमी पडले म्हणून हे पहा एकाच जाग्यावर 2 आहेत हे. आणि सगळ्यात छोटी पण साईज आहे ते पहा. किती सुंदर दिसायले कलिंगड एक हे. खूपच सुंदर दिसायले पण आता हे राहत नाही म्हणजे उन्हानं खराब होतं हे कलिंगड राहत नाही. सगळ्यात छोटी साईज पहा. एकाच जाग्यावर 3-3 पण राहिलेत पण याची वाढ होत नाही कारण की आता पाणी फवारणी सगळं बंद केले. म्हणजे आता हे मार्केटला जाणार आहे 2 नंबरचा माल. हे पहा वेल तर बिलकुलच काय झालं नाही पहा. वेलाचा कलर पण किती पहा किती हिरवागार कलर आहे वेलाचा. म्हणजे ऊन इतका असताना पण वेलाला आपल्या काहीच झालं नाही. म्हणजे याला आपण जास्त पाणी दिलंय, फवारणी पण जास्त केली, टायमाला पाणी पण दिलं, त्यामुळे वेलाला काहीच झालं नाही पहा. आणि कलिंगड पण भरपूर राहिले. तर आता 2 नंबरचा माल जाणार आहे मार्केटला. म्हणजे 2 नंबरचा पण गेलाय पण काही राहिलाय ते द्यायचा राहिला अजून. हे पहा आता उद्या म्हणजे उद्याच्याला एक गाडी येणार आहे तर मार्केटला जाणार आहे आपल्याला ते माल 2 नंबरचा. हे पहा भरपूर दाट पण हे पहा भरपूर दाट कलिंगड पण आहेत. हे बघ पहा हे म्हणजे अर्धा किलोचे कलिंगड आहेत आणि एका जाग्यात 4-5 पण राहिले तर म्हणजे त्यांच्याकडून विसरून राहिले तर बघा हे एकाच जाग्यावर 2 राहिलेत कलिंगड. हे एकाच जाग्यावर 2 राहिले तर आणि खूप छान पण दिसायले तर खूप छान. आता मार्केटला जाणार आहे ते एका जागा तोडून टाकायचे तर आपल्याला. आणि ते साईडला आहे का ते तिकडे ते साईडला 3 एकरचा प्लॉट आहे. त्याला अजून खूप टाईम आहे. ते आणखी त्याच्या म्हणजे कलिंगड छोटाले त्या प्लॉटमध्ये खूप कलिंगड छोटाले इथं. म्हणजे त्याला 8 दिवस किंवा 10 दिवस बाकी आहे इथं. आणि ही आहे का ही 6 एकरचा प्लॉट आहे. याच्यामधला 1 नंबरचा पण माल गेलाय आणि 2 नंबरचा पण माल गेलाय आणि काही उरलाय म्हणजे गाडी भरून काही माल उरलाय. तर हे पहा हे माच्यामध्ये माल उरलाय म्हणून हे पण 2 नंबरचा पण माल मार्केटला जाणार आहे. उद्याच्याला गाडी येणार 10 टनाची. एका जाग्यात 3-4 पण राहिले तर. आणि आपला चला खरबुजाचा प्लॉट पण आहे. खरबुजा प्लॉटमध्ये पण खूप छान खरबुजं लागले तर आणि पिकलेत का तर आपल्याला पाहायचे पण म्हणजे खायला पण आपल्याला बघायचे एकदा पिकलेत का तर खरबुजं. म्हणजे की खूप दिवस झाले मी म्हणजे कलिंगडच्या प्लॉटमध्ये पण आले नव्हते. हे पहा आपण ज्या मोहऱ्या लावले होते का त्या मोहऱ्या पण खूप वाळून गेल्यात. हे पहा उन्हानं खूप वाळल्यात. आता हे पण आपल्याला नीट करायचे आता. तर चला आपण बघूया खरबूज. हे बघा खरबुजाची वेल पण किती हिरवेगार दिसायले तर ना आपण बघूया पाल्यामध्ये खरबूज कसं दिसायले तर. हे बघा खरबुजाची साईज पण किती मोठी झाली. खूप मोठी आहे खरबुजाची साईज पण 1-1.5 किलोची झाली पहा. अजून पिकलं नाही पहा. त्याला टाईम आहे अजून. आणि साईडला छोटंसं पण आहे पहा. साईडला छोटा आहे खूप मोठाली झाली आपली म्हणजे आपली खरबुजाची साईज पण मोठी झाली. म्हणजे अजून पिकलं नाही तर वेल पूर्ण हिरवगार आहे पहा. पूर्ण वेलाला म्हणजे काहीच झालं नाही. याला पाणी ते खूप चालू आहे जास्त खत पण चालू आहे. हे पूर्ण प्लॉट आपला खरबुजाचा आहे. खूप छान दिसायला हे पहा. कलिंगड पण छोट आले बघा कसे धबे पडलेत उन्हानं. चला मी तुम्हाला दाखवते. उन्हानं खूप माल खराब झालाय म्हणजे जास्त तापमान वाढलं ना त्यामुळे हे पहा उन्हानं खूप माल खराब झालाय पहा. हे बघा कलिंगडाला कसे धब्बे लागलेत खूप धब्बे लागले तर उन्हानं जास्त माल खराब झाला त्यामुळे व्यापारी लोक येईन तर प्लॉटमध्ये म्हणाले तर नको तुमचा माल खराब आहे म्हणून. त्यामुळे काय करायचं आपल्या छोटंसं खेडेगाव आहे ना त्या खेडेगावामध्ये विकायला न्यायचं तर कारण की या धब्यामुळे माल खराब व्हायला आहे. त्यामुळे छोट्याशा खेडेगावामध्ये विकायला न्यायचं आहे. आणि बाजूला आहे का ते खरबुजाचा प्लॉट आहे आणि 3 एकरचा प्लॉट आहे तिकडे साईडला. हे पहा पूर्ण आपण म्हणजे व्यवस्थित आपण कलिंगड नेले तर काही राहिलेत. हे पहा इकडे किती छान कलिंगड दिसायले पण धबा लागला त्यामुळे मार्केटला न्यायचे तर म्हणजे अजून टाईम उद्याच्या 10 टनाची गाडी येणार आहे.